Hi friends, now let us continue today our next video of chapter 4, that is environmental management. पर्यावरणीय व्यवस्थापन या चॅप्टरच्या संदर्भात आतापर्यंत आपण 2 व्हिडिओ पाहिले. In these 2 videos we have started what is food chain, what is food web, what is ecosystem, what are the factors of ecosystem. All these things we have seen. Now we have to proceed further. The next concept is environmental pollution. याला पर्यावरणीय प्रदूषण असं म्हणतात. What is pollution? प्रदूषण कशाला म्हणायचं? प्रदूषणाच्या स्वरूपात एक साधी सोपी व्याख्या केली जाते. एखादा पदार्थ नको त्या ठिकाणी, नको तितक्या प्रमाणात, नको त्यावेळी उपस्थित असेल तर दॅट इज पोल्युशन. It means any substance which is changing the natural constitution of that given substance is called as pollution. एक कप दुधामध्ये 1 चमचा साखर टाकून आपण पितो. त्याच दुधामध्ये 1 चमचा जर मीठ टाकलं तर दॅट विल नॉट बी ऍक्सेप्टेबल फॉर अस. दुधात साखर चालू शकेल, ती आपल्याला लागते म्हणून आपण घेतो, पण दुधात मीठ चालणार नाही. व्हॉट इज दॅट? इट इज अननेसेसरी अँड अनऍक्सेप्टेबल. म्हणजे अनावश्यक आणि अस्वीकार्य असा कुठलाही बदल दॅट इज पोल्युशन. व्हेरी सिंपल डेफिनेशन. सी, अननेसेसरी अँड अनऍक्सेप्टेबल चेंज इन द एन्व्हायरमेंट. पर्यावरणामध्ये अनावश्यक आणि अस्वीकार्य असा कोणताही बदल त्याला आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हणतो. इन एन्व्हायरमेंटल पोल्युशन, इफ सपोज some quantity of any material is either increasing or decreasing, which is not acceptable, which is unnecessary, then that is called pollution. We have to think about environmental pollution. Remember, environmental pollution is one of the important factors which is creating imbalance in the ecosystem. परिसंस्थेमध्ये बिघाड होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे पोल्युशन. पर्यावरणाचं प्रदूषण जे होतं त्या पर्यावरणाच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा फटका हा परिसंस्थेच्या असंतुलनावर होतो. कोणत्या कोणत्या घटकांमध्ये असंतुलन होतं, कोणकोणत्या घटकांमध्ये पोल्युशन होतं? देयर मे बी पोल्युशन इन फिजिकल फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट, केमिकल फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट, बायोलॉजिकल फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. प्रॉपर्टीज ऑफ दीज विल चेंज इन एअर, वॉटर, सॉइल. म्हणजे हवेची गुणवत्ता ढासळते. कोणत्या स्वरूपामध्ये? भौतिक स्वरूपामध्ये, रासायनिक स्वरूपामध्ये, जैविक स्वरूपामध्ये. पाण्याची गुणवत्ता ढासळते. कोणत्या स्वरूपामध्ये? भौतिक स्वरूपामध्ये, रासायनिक स्वरूपामध्ये आणि जैविक स्वरूपामध्ये. जमिनीची गुणवत्ता ढासळते. जमिनीची गुणवत्ता खराब होते. इन व्हॉट सेन्स? फिजिकल फॅक्टर्स, केमिकल फॅक्टर्स अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स. One by one we will see how physical, chemical and biological factors changes. Before that we will see what are these factors. हवेची भौतिक गुणवत्ता म्हणजे काय? हवेचं तापमान, हवेमध्ये असणारा आर्द्रतेचं प्रमाण, हवेमध्ये असणारा सूर्यप्रकाश, हवेमध्ये असणारी व्हिजिबिलिटी. These are physical factors. What are chemical factors? The constituents of gases. CO2, carbon dioxide, carbon monoxide, phosphine, sulfur dioxide, sulfur trioxide, ozone, different types of gases are there. Series of numbers of gases are there. यांचं प्रमाण, that is chemical factor. And 3 biological factors. What does it mean? What are the constituents of the biological factors in the air? Viruses, bacteria, fungi. These are different types of small microorganisms which are present in the air. हवेमध्ये यांचं प्रमाण किती आहे याच्यावर सुद्धा त्या हवेची गुणवत्ता ठरते. So physical, chemical and biological factors of air may change. Similarly of water may change. पाण्याचे भौतिक गुणधर्म किंवा भौतिक घटक कोणकोणते आहेत? पाण्याचं तापमान किती
पाण्याचा pH किती आहे, पाण्यामध्ये अल्कलाइन नेचर किती आहे. दीज आर द फिजिकल फॅक्टर्स. पाण्याची घनता किती आहे. व्हॉट आर केमिकल फॅक्टर्स इन द वॉटर, व्हॉट आर द कॉन्स्टंट्स इन द वॉटर. शुद्ध पाणी आहे का त्या पाण्यामध्ये मिनरल्स ॲडेड आहेत का त्या पाण्यात आणखी काही इतर केमिकल्स ॲडेड आहेत, ॲसिडचं प्रमाण किती आहे, अल्कलीचं प्रमाण किती आहे. दीज आर द केमिकल फॅक्टर्स. While some biological factors, it means what are the biological factors present in the water. It means how many amount of microorganisms are present, bacteria, viruses, fungi, protozoas, and whether they are useful or harmful. This is also another condition. It will decide about the water pollution. Similarly, soil. जमिनीचं सुद्धा प्रदूषण होतं. मातीचं मेन पोत जो आहे, मातीचं मेन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते बदलतं. In physical factor, in chemical as well as in biological aspect. So if such type of constituents are changing, then it is creating a pollution. What are the factors which are responsible for the environmental pollution? पर्यावरणीय pollution का घडतं? पहिला फॅक्टर आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन. What is population explosion? प्रचंड लोकसंख्या. प्रचंड लोकसंख्या ही एन्व्हायरमेंटल पोल्युशनला अत्यंत घातक. कारण प्रचंड लोकसंख्या, पॉप्युलेशन खूप वाढलं की डेफिनेटली सम मॅन-मेड इफेक्ट्स आर कॉझिंग एन्व्हायरमेंटल पोल्युशन. प्रचंड लोकसंख्या, प्रचंड संख्या वाढ कुठल्याही प्राण्याची, आपण बघतोय नेचरमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही ह्युमन बिईंगचीच आहे. ती बियॉन्ड द लिमिट आहे. निसर्गाने ठरवून दिलेल्या रेशोपेक्षा आपली संख्या प्रचंड जास्त आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, दे आर क्रिएटिंग लार्ज एन्व्हायरमेंटल. नंबर 2, इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण. हा एक अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे. बिकॉज सेव्हरल नंबर ऑफ इंडस्ट्रीज आर प्लांटेड. दीज इंडस्ट्रीज आर टेकिंग द रॉ मटेरियल, दे आर प्रोसेसिंग ऑन द रॉ मटेरियल, दे आर क्रिएटिंग ए न्यू गुड्स. While such processes are going on, several types of pollutants are coming out from that industry. काही स्थायीरूप प्रदूषक आहेत, काही द्रवरूप प्रदूषक आहेत, काही वायुरूप प्रदूषक आहेत. म्हणजे कॉन्सिक्वेंटली ते 3 घटकांना पोल्यूट करणार. एअरला पोल्यूट करणार, वॉटरला पोल्यूट करणार, सॉईलला पोल्यूट करणार. सो इंडस्ट्रियलायझेशन इज द सेकंड फॅक्टर विच इज रेस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्यूशन. 3, indiscriminate use of natural resources. Indiscriminate use of natural resources. It means नैसर्गिक संसाधनांचा चुकीच्या पद्धतीने वापर, असमतोल असणे वापर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, महात्मा गांधींचं एक वर्ल्ड फेमस वाक्य आहे, एन्व्हायरमेंट हॅज अ कॅपॅसिटी टू फुलफिल द नीड्स अँड नॉट द ग्रीड. हे पर्यावरण प्रत्येकाची गरज भागवू शकते, कोणाचा हव्यास भागवू शकत नाही. तुम्ही जर वेगाने, प्रचंड वेगाने नॅचरल रिसोर्सेस वापरू लागला तर डेफिनेटली डिप्लेशन ऑफ दीज नॅचरल रिसोर्सेस विल टेक प्लेस अँड इट विल हेल्प फॉर द पोल्युशन. कोळशाचा प्रचंड वापर करू लागला, इंधनांचा प्रचंड वापर करू लागला, इट विल क्रिएट पोल्युशन. 4th फॅक्टर इज डिफॉरेस्टेशन. जंगल नष्ट करणे, वृक्षतोड करणे, हा सुद्धा नॅचरल पोल्युशनला क्रिएट करणं, म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशन क्रिएट करणारा अत्यंत महत्त्वाचा भाग. झाडांची कत्तल करणे, जंगल नष्ट करणे, तिथे मोठमोठे प्लांट उभे करणे, इंडस्ट्रीज उभ्या करणे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प निर्माण करणे, इट विल क्रिएट द एन्व्हायरमेंटल पोल्युशन. लास्ट वन, अर्बनायझेशन, शहरीकरण. जेवढी लोकसंख्या जास्त तेवढं राहायला जागा जास्त आहे, मग मोठे प्रकल्प उभारावे लागतात, गृह प्रकल्प उभारावे लागतात, रस्ते बांधावे लागतात, दवाखाने, शाळा, वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पस तयार करावे लागतात. याला जागा जास्त लागते. जागा जास्त लागली की आपण नद्यांवर अतिक्रमण करतो, तलावांवर अतिक्रमण करतो, जंगलांवर अतिक्रमण करतो. जे नॅचरल थिंग्स आहेत त्या डिस्ट्रॉय करतो. इन सच अर्बनायझेशन huge amount of environmental pollution takes place. There are 2 factors, natural and artificial. पर्यावरणाचं नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा प्रदूषण होतं आणि मानवनिर्मित. What are natural factors which can create pollution? Volcano eruption, earthquake, floods, different types of tsunamis, different types of cyclones, म्हणजे वादळ निर्माण होतं, पूर येतो,
त्याच्यानंतर ज्वालामुखी निर्माण होतो, भूकंप होतो, वेगवेगळ्या प्रकारे जंगलामध्ये वनवा लागतो. दीज आर नॅचरल कॅलॅमिटीज, हे नैसर्गिक आहे. या नैसर्गिक घटकांमुळे हवा, पाणी आणि जमीन यांचं प्रदूषण होतच. द सेकंड फॅक्टर इज आर्टिफिशियल, त्याला दुसऱ्या भाषेत आपण मॅनमेड म्हणून, कृत्रिमरित्या होणारं पर्यावरणाचं प्रदूषण. We will see how many types of pollutions are there. Basically, 4 types of pollutions are given in your book. Number 1, air pollution, हवेचं pollution. Number 2, water pollution, म्हणजे पाण्याचं pollution. Number 3, soil pollution, जमिनीचं, मातीचं होणारं pollution. And number 4, radioactive pollution, याला किरणोत्सारी प्रदूषण असं म्हणतात. One by one we will see what are these pollutions and what are the factors. 4 दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. 1 कंपोनेंट्स, नंबर 2 सोर्सेस, नंबर 3 इफेक्ट्स अँड नंबर 4 कंट्रोल ऑफ दिस पोल्युशन. म्हणजे एअर पोल्युशन करणारे कंपोनेंट कोण आहे, त्याचे सोर्सेस, स्रोत कोणते आहेत, त्याचे परिणाम काय होतात आणि त्याला कंट्रोल कसं करायचं. पहिला एअर पोल्युशन. व्हॉट आर द कंपोनेंट्स? हवेचं प्रदूषण करणारे कोणकोणते घटक आहेत? 1 सर्वाधिक तर वायुरूप घटक आहेत, गॅसेस, कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, different types of nitrates, phosphine, sulfur dioxide, sulfur trioxide, several types of gases if they are coming in the environment in excess quantity. लक्षात घ्या, निसर्गामध्ये हे गरजेपेक्षा, प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात आले तर the natural composition of air disturbed. हवेचं जे नैसर्गिक प्रमाण आहे किंवा हवेमध्ये असणाऱ्या सर्व गॅसेसचं जे नैसर्गिक प्रमाण आहे ते डिस्टर्ब होतं. गरजेपेक्षा जास्त असे घातक वायू वातावरणात येतात. दीज आर कंपोनेंट्स. दुसरा कोणता कंपोनेंट आहे एअर पोल्युशन करणारा? सॉलिड किंवा पर्टिक्युलेट मॅटर म्हणतात. व्हॉट आर पर्टिक्युलेट मॅटर? स्मॉल पार्टिकल्स, पर्टिक्युलेट मॅटर, कार्बन पार्टिकल असतील, धूळ असते किंवा इतर कोणते ॲस्बेस्टॉस शीट्स असतील किंवा तंतू असतील. दीज आर सम पर्टिक्युलेट मॅटर which are creating air pollution, that is solid, a component आहे. What are the sources? कुठून येतात हे? इंडस्ट्रीज, आता बघितल्याप्रमाणे इंडस्ट्रीज, डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स, व्हेकल्स, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणजे वाहनं, प्रचंड प्रकारची वाहनं, डोमेस्टिक वेस्ट, घरगुती टाकाऊ पदार्थ, कारखान्यातील टाकाऊ पदार्थ, गॅसेसच्या स्वरूपामध्ये असणारे वाहने, यांच्यामधून बाहेर पडणारे धूर, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स, वीज निर्मितीचे प्रकल्प, ऑल दीज आर द सोर्सेस. What are the effects? Air pollution has direct effect on the human being, direct effect on the ecosystem. हवा प्रदूषणाचा सरळ परिणाम आपल्यावर होतो, कारण आपण सतत 24 तास इन्हालेशन करतो, श्वास घेत असतो. त्यामुळे घातक वायू आपल्या शरीरामध्ये गेले, दे विल अफेक्ट ऑन आवर रेस्पिरेटरी सिस्टीम, लंग्स, हार्ट, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, दे अफेक्ट ऑन द ब्रेन. विविध प्रकारे घातक परिणाम आपल्या शरीरावर वायू प्रदूषणाचे होतात. हाऊ वी कॅन कंट्रोल इट? आपण हे पोल्युशन कंट्रोल कसं करू शकतो? मिनिमायझिंग द युजेस ऑफ फॉसिल फ्युएल्स. आपण जीवाश्म इंधनांचा कमीत कमी वापर केला पाहिजे. इंडस्ट्रियलायझेशनमध्ये घातक वायू बाहेर पडतात, त्यांना ट्रीटमेंट करून बाहेर टाकलं पाहिजे किंवा कुठल्या तरी इतर प्रकारामध्ये त्यांना रूपांतरित करता आलं पाहिजे. वी कॅन कंट्रोल. नंबर 2, वॉटर पोल्युशन, पाण्याचं प्रदूषण करणारे. वन्स अगेन ती 4 फॅक्टर्स, कंपोनेंट्स. जलप्रदूषण कशामुळे होतं? जलप्रदूषणामध्ये काही घातक वायू त्या पाण्यात मिसळतात, काही घातक पर्टिक्युलेट मॅटर्स, सॉलिड सबस्टन्सेस मिसळतात, काही लिक्विड मिसळतात आणि त्यामुळे पाणी खराब होतं. इट बिकम्स ॲसिडिक, इट बिकम्स मोर अल्कलाइन. द pH of that water is changing, either it is becoming strong acidic or it is becoming strong basic. Different types of substances gets added in the water pollution. What are the sources then? Once again, same sources. कारखान्यामधून बाहेर पडणारं सांडपाणी, घरगुती बाहेर पडणारं सांडपाणी, त्यानंतर अन्न प्रक्रिया करत असताना बाहेर पडणारं सांडपाणी, कत्तलखाने किंवा इतर प्रकारच्या असणाऱ्या उद्योगधंदे, याच्यामध्ये घातक पाणी टाकतात, ते सरळ नजीकच्या जलाशयामध्ये साठतं, नद्यांमध्ये सोडून दिलं जातं, तलावांमध्ये सोडून दिलं जातं, समुद्रात सोडून दिलं जातं. These are the sources by which water pollution takes place. What are the effects when we are taking that water for our consumption? आपण हे पाणी पिण्यायोग्य
म्हणून वापरतो तेव्हा आपल्याच शरीरावरचे घातक परिणाम होतात. दे आर क्रिएटिंग alimentary canal disturbances, abdominal discomfort, etc. Cholera, typhoid, malaria, different types of contaminated diseases which are created due to what? Contamination of food, contamination of water. In all these cases, water pollution have an effect. How we can control? If the effluents, if the water, excessive water or unused water which is having some hazardous material, if it is added in the water bodies without treatment, it will create pollution. So when you are adding such water in such near bodies, then you have to treat it. त्याला वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणतात. असं पाणी प्रक्रिया करून सोडलं पाहिजे नद्यांमध्ये किंवा तलावांमध्ये किंवा समुद्रांमध्ये, त्यामुळे त्याचं पोल्युशन कमी होतं. इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन याच्यामधनं हे सगळं जे सिवेज वॉटर आहे, टाकाऊ पाणी, ते ट्रीटमेंट करून टाकलं पाहिजे, प्युरिफाय केलं. थर्ड वन सॉइल पोल्युशन, याला आपण मातीचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण असं म्हणतो. बऱ्याच कारखान्यामधनं बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ जमिनीमध्ये, मातीमध्ये मिसळतात. ती माती किंवा तो भाग, परिसर खराब होतो, मग ती जमीन नापीक बनते. इट इज नाउ कॅनॉट बी यूज फॉर ॲग्रिकल्चरल पर्पज. तशा जमिनीमध्ये काही खाद्यपदार्थ तयारी करण्यात आले तर दे गेट्स पोल्युटेड. सम पोल्युटेड मटेरियल्स आर कमिंग इनसाइड सच फूड मटेरियल्स, त्याला आपण सॉइल पोल्युशन म्हणतो. What are components? Particularly particulate components are and some effluents, some sewage water, काही टाकाऊ सांडपाणी, घाण पाणी, त्यानंतर काही स्थायी पदार्थ. आता उदाहरणार्थ एखादा पॉवर जनरेशन प्लांट, परळीला आपल्याकडे इलेक्ट्रिसिटीचा पॉवर जनरेशन प्लांट आहे, भरपूर राख निर्माण होते. ही राख जमिनीत टाकून दिली जाते, मग ती जमीन उपजाऊ राहत नाही, खराब होते. Such effects are there. Once again, we can control it by controlling industrialization, urbanization, etc. Last one, radioactive pollution. याला किरणोत्सारी प्रदूषण असं म्हणतात. There are three causes which can create radioactive pollution. Number one, natural, ultraviolet radiations and infrared radiations which are coming in the nature. They can create radioactive pollution of the air. त्याच्यापेक्षा घातक atomic energy plants. मिशाफ्स इन द ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स, अणुऊर्जा निर्मितीचे जे प्रकल्प आहेत तिथे कधी कधी दुर्दैवाने काही घटना घडतात. रशियामध्ये चेर्नोबिल या ठिकाणी अणुभट्टीचा स्फोट झाला, घातक किरणोत्सारी प्रदूषक बाहेर पडले. अमेरिकेमध्ये लॉंग आयलँड या ठिकाणी एकदा अण्वस्त्रांचा स्फोट झाला किंवा आण्विक पदार्थ बाहेर पडले. दीज आर सम ॲक्सिडेंट्स. इन सच ॲक्सिडेंट्स न्यूक्लिअर रेडिएशन्स आर कमिंग आउट. Alpha rays, beta rays, gamma rays, and other different types of radioactive emissions are coming out. हे काय? These are the shocks which are present, which are happened in some nuclear plants. तिसरा, न्यूक्लिअर वेपन्स, किरणोत्सारी प्रदूषके निर्माण करणारे शस्त्रच असतात, न्यूक्लिअर वेपन्स असतात, ॲटॉमिक एनर्जी किंवा अण्वस्त्र. या अण्वस्त्रांचा वापर किंवा चाचण्या केल्या तर त्याही वेळेला रेडिओएक्टिव्ह पोल्युटंट्स आहेत. These radioactive pollutants are most dangerous because they are not only affecting on the living organisms but they will also affect on the next generation because they can create genetic changes. आपण चार कारणांवर बोलतो, चार परिणाम बोलतो. त्याचा पहिला परिणाम आहे they can create cancer. Radioactive pollutants can create cancer. Cancerous tumors may be created inside the body because of the radioactive emissions. 2, they destroy the tissues. आपल्या शरीरातील काही चांगल्या टिश्यूज नष्ट करतात, त्यामुळे आपल्या शरीरातील काही अवयव निकामी होतात. तिसरं, they can create genetic changes. आपल्या जनुकामध्ये उत्परिवर्तन करतात, म्युटेशन करतात. त्यामुळे पुढे जन्माला येणारी जी संतती असते त्याच्यामध्ये घातक परिणाम जाऊ शकतात. जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या ठिकाणी करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जे काही जेनेटिक डिसऑर्डर माणसामध्ये निर्माण झाले त्याचे परिणाम आजही जपान भोगतो आहे. जपानमध्ये आजही जन्माला येणारी बालकं विकलांग जन्माला येतात, बरीचशी, सगळीच नाही, बरीचशी. काहींमध्ये जनुकीय दोष असतात. लास्ट वन, विजन. द रेडिओएक्टिव्ह पोल्युशन कॅन ऑल्सो हॅव इफेक्ट ऑन द विजन. आपल्याला डोळ्याला दिसण्यासाठी सुद्धा या किरणोत्सारी प्रदूषकाचा दुष्परिणाम जाणवतो. सो दीज आर द बॅड इफेक्ट्स ऑफ
environmental pollution. Everyone has a responsibility that we should avoid such environmental pollution because it is the social responsibility to protect the environment, to conserve the environment and to save the natural condition of the ecosystem. That thing we discuss in the next video. Okay, we'll stop here. Thank you.